हे गायस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आजचा दिवस पण स्पेशल आहे गायस. असं काय म्हणजे आमचं लाईक ठरलेलं नव्हतं, बट अचानक आमचा प्लॅन झाला की म्हणजे मामाचा ऍक्च्युली बर्थडे आहे ना माझ्या. तर मला आई बोलली की आपण जाऊया संध्याकाळी कुठेतरी, म्हणजे डिनरला जाऊया आपण. तर मी, वैष्णवी आणि आई आता चाललोय जय हिंदला चाललोय आम्ही. तर मी विचार केला मी व्लॉग पण करून टाकूया, कारण की असं जय हिंद हॉटेल पण आहे आणि मी फूडी पण आहे. तिकडचे जेवण वगैरे आपण डिस्कवर करू, एक्सप्लोर करू आणि त्याचा तुम्हाला मी रिव्ह्यू पण देईल. म्हणजे माझा पर्सनल ओपिनियन असणार आहे तो, म्हणजे खरंच चांगला आहे की नाही, जे पण सर्व डिटेल्स आहेत तुम्हाला मी शेअर करतो गाईस. तर हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा गाईस. तो गायस आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इकडे जय हिंद लंच रूम मध्ये. प्रभादेवीला इकडे इकडून आलो आम्ही, या साईडने थांबलो इकडे टॅक्सीमध्ये. इकडे आमचे मेंबर सगळे बसले आहेत. ऑर्डर चालू आहे का? मस्त पंखा लावला इकडे. तो काय चालेल? हो, गाबू आहे का? थाळी कुठली आहे बघ, थाळी किंवा काय. सो गाईस आता आम्ही इकडे बसलो, वेटिंग करतोय. तिकडे ऑर्डर दिली आहे आम्ही, आणि ऑर्डर काय दिले ते तुम्हाला सांगतो मी आतमध्ये गेल्यावरच. बटर गार्लिक आहे त्याच्यामध्ये वाढवली. सो आता आमचा नंबर आलेला आहे इकडे आणि आम्ही फायनली बसलोय. जस्ट वेटिंग फॉर द फूड. सो गाईस आमचा पहिला आयटम आलेला आहे, तो आहे चिकन पेटा. स्टार्टर आहे बेसिकली. बघ आता खासियत आहे याची. सो गाईस याच्यामध्ये पनीर आहे असं थोडं, बघू शकता तुम्ही. असं पनीर आहे. इट्स गुड. तुला कसं वाटलं? चटणी थोडी दहीसारखी लागते ना, चटणी थोडी दहीसारखी लागते आणि त्याच्यावरती लाईक लिंबू पिळलं आहे थोडंसं, मग टेस्ट थोडी एनहान्स झाली आहे. कवर आहे का? चिकनच आहे ते. सो गाईस आमचा दुसरा आयटम आलेला आहे, पुदिना कबाब नाव आहे याचं. आणि गाईस ह्याच्यामध्ये आहे ना पनीर नव्हता, चुकून सांगितलं तुम्हाला. आता जस्ट मी वेटरला विचारलं, तो बोलला की चिकन किमा आहे तो चीजमध्ये, आणि बाहेर आहे कबाब नॉर्मल. आणि हा आता मी बघतोय कशी टेस्ट लागते हावाला. सो गाईस आता हावाला आयटम पण मी ट्राय करतोय. हा पण चांगला आहे, बट मला पर्सनली हा आवडला आहे गाईस. दिस इज गुड आयटम. सो गाईस आता फायनली आमची थाळी आलेली आहे. ही आहे प्रॉन्स थाली, ही आहे बोंबील थाली, आणि दिस इज प्रॉन्स आगरी मसाला. येस, प्रॉन्स आगरी मसाला. आता मस्तपैकी मी खातो जेवण. अजून एक नवीन आयटम आलेला आहे गाईस, जो आहे तिसऱ्या तेच असतं, तिसऱ्या मसाले. भाकरी बिकरी खूप मस्त. आज मेजवानी आहे गाईस. पापड पण देतात त्याच्यासोबत, बट इट्स अ गुड कॉम्बिनेशन विथ नॉनव्हेज. आणि की मी तर खात नाही, पण मी खात नाही याच्यासोबत नॉनव्हेज सोबत. ओके, खा तू खा. आपली थाली किधर आहे? चालू करू काय थाली?
दिस इज मटन सागोटी विथ वडे. काय म्हणजे त्याच्या थोडं सगळ्या लोकांना म्हणजे व्हेरिएशन भेटेल ना. भाकरी पण आहे, चपाती पण आहे आणि वडे पण आहे. आणि यांची एक चांगली गोष्ट वाटली की ते लोक म्हणजे पापड पण देत आहेत, सोलकढी, एक्स्ट्रा मसाला असतो तो. चला खातो गाईस आता मी. आय एम हंग्री. सो गाईस ह्याच्यामध्ये जो चिकन ठेचा आहे ना मी खात नाही कारण की जास्त तिखट आहे. आणि दिस इज जवळा आणि हे एकदम जास्त तिखट आहे गाईस. दिस आयटम. बाकी ओव्हरऑल सगळं चांगलं आहे गाईस. मटन पण चांगलं आहे, जास्तच गरम आहे. गाईस गर्दी बघू शकता तुम्ही केवढी आहे. आता 10 वाजले आहेत, आम्ही 8:30ला आलो होतो. तुमचं पोट भरलं? हो खूप टॅक्सी बघा समोर. चल हो. पोट भरलं काय? बापरे, हे खूप झालं. तुडुंब ओव्हरफ्लो झालेला आहे. खरं स्पायसी होतं ना जेवण थोडं? एवढं असतात ना गळायला लागत होतं. एवढं नाहीये. असतं चांगलं असतं जय हिंदचं. चांगलं तर होतं, नॉट बॅड. हे गाईस, सो फायनली आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि खूप जास्त दमलो आहे कारण की जेवून दमलो ऍक्च्युली मी. आणि ट्रॅफिक पण एवढी होती ना गाईस, काय सांगू. अक्षरशः कंटाळा आलाय मुंबईमध्ये राहण्याचा. मुझे कुछ बोलना है. क्या बोलना है आपको? सो गाईज, तुम्ही नोटीस केलं असेल एक गोष्ट की मयंकच्या आउटरो मध्ये 90% ऑफ द टाइम मी नसते. रिझन बिहाइंड दॅट की घरी आल्या आल्या मयंक आउटरो वगैरे देतो, बट मला ते सगळं करायचा चान्स नाही भेटत. मला घरी आल्या आल्या खूप कामं असतात. फुरसत नसते. आता पण बघा, मी पाणी भरायच्या घाईमध्ये आले, पण तरी मी आली 2 मिनिटं बोलायसाठी. बाय बाय. व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. ओके, बाय. ओके, सो दॅट वॉज साइन ऑफ फ्रॉम वैष्णवी मिस्त्री. तो गाईस फायनली आता मी घरी पोहोचलो आहे. जाताना ऍक्च्युली सीन का झाला माहिती आहे काय, मी दुपारी वगैरे झोपतो ना, मी दिवसभर झोपतो, माझा हा रुटीन असतो. ते म्हणजे मी खूप वेळा जास्त बोललो आहे व्हिडिओमध्ये. तर माझा तोच इश्यू झाला की दुपारी हे लोक काहीतरी करत होते घरी. सॅटर्डे पण आहे, वैष्णवी पण घरी होती, तिचं वर्क फ्रॉम होम असतं. तर आई आणि हे लोक काहीतरी काम करत होते आणि त्या आवाजाने मी उठलो. आणि मी एकदा उठलो ना तर मला झोप येत नाही पूर्ण. तर त्याच्यामुळे मी थोडं डाऊन फील करत होतो, म्हणजे जाम म्हणजे कंटाळा येत होता मला. बट तसं आम्ही गेलो ना, मग व्लॉग करायचं मन पण नव्हतं. बट नंतर मला मग समजलं की जय हिंद मध्ये जायचं आहे. तर मी बोललो चल जय हिंदचा मोका का आपण सोडूया. तर मग म्हणून मी विचार केला की चलो जय हिंदचा आपण व्लॉग पण करूया एक प्रॉपर फूडचा. बट तिकडे पण मला प्रॉपर करायला भेटला नाही, तरी मी केला बऱ्यापैकी. जेवण वगैरे दाखवलं. टेस्ट मला पर्सनली, फक्त मला पर्सनली एवढी इतकी खास नाही वाटली. नुसतं गळ्याला तिखट वाटत होतं. मी मटन थाळी खाल्ली, बाकीच्या लोकांनी बोंबील थाळी, तिसरा पण मागवलं होतं. वैष्णवीने काय मागवलं मी विसरलो. वैष्णवीने प्रॉन्स थाळी मागवली होती. येस, खूप तिखट होतं जेवण. आणि बाकीचे आयटम, स्टार्टरवाले आयटम मस्त होते. जसे की आम्ही अलिबागला खाल्लं होतं ना ते प्रॉन्स कोलीवाडा, ते इकडे मस्त होतं. तर अजून ते दोन्ही पण आयटम होते ना कबाबचे स्टार्टिंगचे, त्याच्यामध्ये ना असं महाराष्ट्रीयन टेस्ट होती. मुगलाई असं कुठे पण वाटलं नाही. तर मग मी डायरेक्ट मुगलाईशी कम्पेअर करायला गेलो. नंतर मला समजलं नाही, दिस इज नॉट परफेक्ट डिश टू कम्पेअर विथ मुगलाई, कारण की त्याच्यामध्ये थोडं वेगळं असं महाराष्ट्रीयन टेस्ट होती. मे बी मसाले वगैरे असतील ऑब्व्हियसली. फूड वॉज गुड. मग तिकडून मग येताना पण ट्रॅफिक होती कारण की सॅटर्डे आहे, म्हणजे वायफू आहे माझी, तिला सुट्टी नसते म्हणजे पूर्ण वीकेंड म्हणजे वीक, आणि फक्त वीकेंडला सुट्टी असते बेसिकली, सॅटर्डे संडे. तर त्याच्यामुळे मग आम्हाला तेव्हाच जावं लागतं बाहेर आणि मग आम्हाला खूप ट्रॅफिक भेटते. जाताना पण असा सीन झाला की 2दा आम्ही कॅब वगैरे बुक करत होतो, तर 2दा पण कॅन्सल झाली गाईस. तर आमचा टाइम वेस्ट झाला तिकडे. एक गोष्ट चांगली केली मामानी की तिकडे गेला आणि त्याने नंबर लावला होता. नंबर लावून ठेवल्याचा फायदा झाला, आमचा नंबर लगेच आला आणि मग आम्ही जेवलो. तर जय हिंद तिकडे बरेच हॉटेल आहेत प्रभादेवीला, प्रभादेवी किंवा परेल, एल्फिस्टन साईड, त्या साईडला बरेच हॉटेल आहेत. इव्हन चैतन्य पण चांगला, मी तर खूप आधी गेलो होतो. आय डोंट रिमेंबर द टेस्ट ऑल्सो नाव. सो तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. खूप हॉटेल्स आहेत, मला कव्हर पण करायचे आहेत. लेट्स सी. आणि बस गाईस, आणि आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच होतं. आता मी अलिबागची सिरीज वगैरे एडिट करतोय. लास्ट व्हिडिओ बाकी आहे,
थर्ड व्हिडिओ टाकली आहे मी, प्रायव्हेट वर ठेवली आहे, टाकेल आता मी रात्री वगैरे. तर नक्की बघा गाईस व्हिडिओ, की म्हणजे आता तर टाकली असणार ती व्हिडिओ तर नंतर येणार. बट सपोर्ट द्या गाईस, कारण की थोडेसे एफर्ट असतात याच्यामध्ये. तुम्हाला वाटत असेल की हा काय फक्त कॅमेरा घेतो आणि बडबड करतो, असं नसतं. करून दाखवा मला, मी तर बोलेल डायरेक्ट, कारण की हे इझी नसतं. तर त्याच्यामुळे फक्त जास्त काय मागत नाही मी, व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, मस्तपैकी टीव्ही वरती लावा, जेवताना वगैरे बघा, त्या बॅकग्राऊंड मध्ये वगैरे बघा. ओके, जे आमचे फॅमिली व्लॉग असतात तर तुम्ही सगळ्यांसमोर बघू शकता. काय बोलते, आणि आमचे व्लॉग्स असं फॅमिली कॉन्टेंट असतं तर तुम्ही जेवताना वगैरे पूर्ण फॅमिली सोबत बघू शकता. ठीक आहे. तर तेच आहे गाईस. आता तेच म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, बस एवढंच मागतोय. सिम्पल कंटेंट असतं आपलं, एकदम रॉ. तर तुम्हाला अशा टाईपचं कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि लाईक, कमेंट, शेअर करा. आता मी व्हिडिओ संपवतो. बाय.